मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर. बिनधास्त, थेट, खरं. त्या एकांकिकेत 40 मुलं मुली होते, त्यातले 20 डायलॉग होता आणि 20 मॉब मध्ये होते. अच्छा. सो मी त्या मॉब म्हणता येणार नाही, पण त्यांना एका लाईनचं कॅरेक्टर असतं ना, आणि मग त्याची 3 महिने तालीम करतात. त्यापैकी मी एक होते. सो माझं वाक्य होतं, मी म्हणतो तरी होते मी. तर मग यम म्हणतो, तू खोटं बोलतोय श्रावण. पण मग मला खूप राग येतो. म्हणते, यमा, माझ्या नवऱ्याची 9 तोंड एका सुरात खोटं कसं बोलतील? आणि मला आठवतं मी म्हणजे इंग्लिश मीडियम हे ते, तर ते यमा जे होतं ते माझं नेहमी यामा माझ्या नवऱ्याची नाव तोंड एका सुरात कसं. आणि लिटरली 1 मंथ मी फक्त ते नाव नाही नो बोल हे सगळं करून ते एक वाक्यापासूनचा हा प्रवास जो आहे तो असा झालेला आहे, जो तुमच्या समोर आहे. पण मला आठवतं ह्या नाटकाचा जो पहिला प्रयोग होता एकांकिकेचा, INTचा, इंडियन नॅशनल थिएटर, ज्यांना माहिती नसेल, साहित्य संघात त्याचा एलिमिनेशन राऊंडचा प्रयोग होता आणि भरलेलं थिएटर, म्हणजे 6-7 कॉलेजेस पॉसिबली आले आहेत. आणि आमचा परफॉर्मन्स चालू होता आणि पहिला पंच होता तो रामाचा होता, म्हणजे ह्या साईडला. आणि आम्ही तेव्हा ब्लॅकआउट मध्ये होतो, अर्ध स्टेज ब्लॅकआउट मध्ये. आणि आय स्टील रिमेंबर आम्ही असे लपून बसले, तो पण मला लाफ्टर, कारण रंगीत तालमीला ऑडियन्स नाही, तुमच्या तालमींना ऑडियन्स नाही, त्यामुळे लाफ्टर काय असतो, पंचचा जो बंपर क्लॅप येतो तो काय असतो हे काही माहिती नव्हतं. तो लाफ्टरला थोडं थांबायचं असतं वगैरे ते सगळं. पण आय हॅड नो आयडिया हाऊ इट फील्स वेन युअर ऑन दिस साईड, ऑन द स्टेज. ऑडियन्स मध्ये बसून आपण अनेकदा असलो. सो मी जेव्हा इथे होते आणि तो त्याचा पंच फुटला आणि हा जो असा, आणि साहित्य ना असं आहे, सो त्याचा लाफ्टर भांगावरती येतो यार अंगावर. तसं तो आला ना, आय वॉज लाईक, अजून माझ्या अंगावर शहारा आला अजून. आणि तो शहारा म्हणजे लिटरली तेव्हा आला आणि त्या ब्लॅकआउट मध्ये माझं ठरलं की दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू, दिस इज व्हॉट आय वॉन्ट.